2009 साली आम्ही जवळपास 230 ते 240 जागा आम्ही लढवल्या होत्या आणि 2009ला साधारणपणे यावेळेलाही आम्ही साधारणपणे 250 च्या आसपास आम्ही जागा लढवल्या. 200 सव्वा 200च्या आसपास. म्हणाले की काही ठिकाणी तुम्हाला स्ट्रेंथ जाणवत आहे, तर अशा किती जागा तुम्हाला म्हणजे आता सांगू सगळ्यांसमोर पेपर उघडा करू आता असं थोडी राजकारण असतं. क्षेत्रातील कशी चर्चा की जर तुम्ही जास्त जागा झाल्या तर त्याचा फायदा मला काही देणं घेणं त्या गोष्टीची, मला माझ्या पक्षाची देणं घेणं. तुमच्यासाठी क्राऊड खूप असतो आणि क्राऊड तुम्हाला खूप चाहतो, पण म्हणजे राजकारणाची प्रेस असेल किंवा तुमची सभा असेल, पण फक्त सीट्स निवडून न येण्याच्या मागचा तुला तेच सांगितलं ना, राजकीय पक्षांचा एकदा अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर आपण माझ्याशी बोला. अटलजींच्या भाषणाला आणि बाळासाहेबांच्या भाषणाला देखील प्रचंड गर्दी व्हायची, त्याच्या सीट नाही यायच्या. त्याला एक काळ जावा लागतो, त्याला एक वेळ जावा लागतो, कळलं का? कुठचंही वर्तमानपत्र आणि कुठचंही चॅनल पण असं गंमत म्हणून उभं राहत नसतं. तुम्ही युट्यूब बोलत का? युट्यूब उभं राहायला किती काळ गेला जरा एकदा तपासून घ्या. तुमचा राजकारण अग्रेसिव्ह स्टाईल आहे, तुमच्या मनात तुम्ही बोलता, पण तुमची जर सहकारी आहे आणि न्यू जनरेशन आहे, तुम्हाला कधी सांगतात की थोडा डिप्लोमॅटिक असा आवाज? हो, मला सांगतात. जास्ती खरं बोलू नका. आम्ही सांगतात की आम्हीच नाही, बाकीचे सगळे सांगतात. तुम्ही चेंज होणार का? नाही, आता काय असं सुधारायचं वय निघून जातं आणि बिघडायचं वय निघून जातं. क्वेश्चन आहे, युथ बद्दल आपण बोलतात की सजेशन्स मिळतं, मग पार्टीमध्ये जेव्हा इलेक्शन्स येतात किंवा काही, तेव्हा युथला चान्सेस का मिळत नाही? कारण एक एक्झाम्पल, युथचा अर्थ सांगा मला. युथ म्हणजे युवा पिढी आहे किंवा कोण आहे बाहेर जे आहेत ते म्हातारे? अदरवाईज आपण बघतो काँग्रेसमध्ये सुद्धा आपण बघितले की युवांचा पक्ष काँग्रेस संबोधलं जातं, पण असं काही दिसत नाही. तिथे पण अबाव 50 वेळ आहे. युवा गुड लुकिंग असं म्हणायचं तुम्हाला? चान्सेस मिळायला पाहिजे, केसेस किंवा काही जे काय होते बलात्कार, रेप आणि खूप काही गोष्टी आहेत, त्यांच्यामध्ये काहीतरी चेंजेस येणार, लॉ मध्ये काहीतरी चेंजेस. माझी तर इच्छा आहे माझी, आता नागपूर सारख्या शहरामधून अनेक तरुण माझ्याबरोबर यावेत, माझ्या बरोबर काही सहकारी म्हणून माझ्याबरोबर काही काम करावं अशी माझी इच्छा आहे. आणि तुमच्यापैकी अनेकांना इच्छा असेल तर आपण यावं. कॅन्डिडेट आपण देणार आहे, आपण खास एक फॅक्टर ठेवणार आहे, काय क्रायटेरिया आपण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. आमच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही आमचे पक्षाचे टीम्स पाठवलेले आहेत आणि ते या गोष्टींचा अनालिसिस करून माझ्यासमोर आले. कळलं का? महाराष्ट्रावरती सर्वे असेसमेंट आहे आता पक्षाचं, उघडपणे सांगू. मला एकदा तुमच्या ना चॅनलची जेव्हा तुमची मीटिंग असते ना, याला काढायचं याला घ्यायचं वगैरे, मला एकदा बसवाल. अंतर्गत गोष्टी सांगायच्या सगळ्या तुम्हाला. चला बस.